तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जयोस्तुतेचा महामंत्र देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। नाशिकच्या सावरकर यांच्या जन्मगावी त्यांच्या या वाड्यामध्ये आज कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण वाड्याला आज सुंदर अशा पद्धतीची सजावट करण्यात आलेली आहे। या वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपूर्ण कार्यकाळातले जे महत्त्वपूर्ण फोटोग्राफ्स आहेत, ज्या तस्बिरी आहेत, त्या या ठिकाणी यापूर्वी लावण्यात आलेल्या होत्या। मात्र त्यामध्ये आज एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा सुवर्ण दिवस म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी 4 नवीन तस्बिरी ज्या आहेत त्या या ठिकाणी आता जोडण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजेजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एकत्रित असलेले हे फोटो जे आहेत ते आज भगूरच्या स्वातंत्र्यवीरांच्या या वाड्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण मुंजे ज्यांचं या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान होतं आणि या संपूर्ण संग्रामामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासोबत त्यांनी अनेक खरं तर या ठिकाणी ऐतिहासिक अशा पद्धतीच्या त्यांच्या नोंदी सापडतात। मात्र त्यांचे एकत्रित फोटो जे आत्तापर्यंत सापडत नव्हते ते आता नाशिकच्या सेंट्रल हिंदू मिलिटरी स्कूलच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि हे जे फोटो आहेत ते आपण बघतोय की या ठिकाणी आज लावण्यात आलेले आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आजच्या जयंतीनिमित्तानं हे फोटो जे आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूरच्या वाड्यामध्ये आज लावण्यात आलेले आहेत। सेंट्रल हिंदू मिलिटरी स्कूलच्या भोसला मिलिटरी कॉलेजचे कर्नल पुरी सर आपल्यासोबत आहेत। सर, क्या मायने रखते हैं ये तस्वीरें, जो 4 फोटोग्राफ्स हम लोगों ने लगाए हैं यहाँ पर? कई सालों से यहाँ पर बहुत सारे फोटोग्राफ्स थे। आज धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण मुंजे जी और सावरकर जी का एक साथ जो फोटो है, कैसे देखते हो आप इसे? मैं कर्नल संदीप पुरी हूँ, भोसला मिलिट्री स्कूल का कमांडेंट। ये स्कूल सेंट्रल हिंदू मिलिट्री एजुकेशन सोसाइटी के अंडर चल रहा है। बहुत पुराना स्कूल है। डॉक्टर मुंजे जी ने स्कूल को स्टार्ट किया था और उनके और सावरकर जी के रिलेशन बहुत अच्छे थे। इसलिए ये ऐसा मौका हमको दिखा कि जब इनकी पुण्यतिथि है उस दिन हमने ये 4 फ़ोटो हमारे पास पुराने कुछ पड़े थे, वो हमने फ्रेम करे हैं, प्रिंट करके फ्रेम करे हैं और इनको यहाँ पे भेंट किया है। सावरकर जी के जो स्पिरिट है और उनका जो देश के प्रति भावना है वो हम अपने बच्चों में लाना चाह रहे हैं। इसलिए हमने सोचा कि ये पिक्चर, ये फोटोग्राफ्स यहाँ पे रहेंगे तो अच्छा रहेगा। धन्यवाद। आपण बघतोय की धर्मवीर बाळकृष्ण मुंजेजी आणि सावरकर यांचे एकत्रित फोटो जे 4 फोटोग्राफ्स जे आहेत ते आपण या ठिकाणी लावलेले आहेत। किती महत्त्वपूर्ण आहेत हे फोटोग्राफ्स? या वाड्याचा जर आपण संदर्भ बघितला, स्वातंत्र्यवीरांचं संपूर्ण आयुष्य बघितलं तर? सर, बेसिकली असं आहे की माझं नाव प्रणव देशपांडे, मी संस्थेमध्येच काम करतो। तर बाळकृष्ण शिवराम मुंजे व सावरकर यांचे तर घनिष्ठ संबंध होते हे सर्वांना माहिती आहे, पण त्या दोघांच्या ज्या काही तस्विरी किंवा जे फोटोग्राफ्स आहेत ते अत्यंत दुर्मिळ होते आणि ते आजपर्यंत मिळत नव्हते। काही आमचे जुने रेकॉर्ड्स काढताना आम्हाला नशिबानं ते फोटो सापडले आणि ते खूप आम्ही जतन करून ठेवले होते। आजचं औचित्य साधून आपण त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फोटोमध्ये आपण म्हणजे फ्रेममध्ये उतरवून त्या आपण ह्या मुख्य त्यांचं जे जन्मस्थान आहे भगूर या ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये लावलेले आहे। सावरकरांचे विचार जे होते की प्रत्येक विद्यार्थी हा सैनिकी झाला पाहिजे, त्याच्यात सैनिकी शिक्षण आलं पाहिजे आणि तेच विचारधारा घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा घेऊन डॉक्टर मुंजे जी आहेत यांनी भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांना आजपर्यंत आम्ही शिक्षित करत आहोत, प्रशिक्षण देत आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं कार्य हे आहे हे आम्ही चालूच ठेवणार आहोत। जय हिंद। आपण बघतोय की या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाळकृष्ण मुंजे यांचे एकत्रित फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। नाशिकच्या CHMS भोसला मिलिटरी स्कूलचे हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि आजच्या या महत्त्वपूर्ण दिनाचा औचित्य साधून या ठिकाणी या ज्या तस्विरी लावण्यात आलेल्या आहेत त्या निश्चितपणे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन हरीशसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.